स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। हिंदू धर्मियांचे सर्वात पवित्र तथा पावन पर्व म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव सोहळा म्हणजे रामनवमी। त्याच अनुषंगाने रामनवमीनिमित्त गत अनेक वर्षांपासून अंबरनाथ पश्चिमेकडील कोसगाव ग्रामस्थ मंडळाकडून कोसगाव येथील कोसगाव ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रदीप नाना पाटील तसेच कार्याध्यक्ष तथा नगरसेवक उमेश अनंत पाटील यांच्या प्रमुख अधिपत्याखाली कोसगाव येथील राम मंदिरात प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव सोहळा, महाअभिषेक, महापूजा, महाआरती तसेच भजन, कीर्तन, महाभंडारा तसेच प्रामुख्याने संध्याकाळी निघणाऱ्या भव्य दिव्य अशा नेत्रदीपक पालखी सोहळ्याचे आयोजन गुरुवार दिनांक 27 मार्च 2026 रोजी करण्यात आले होते। कोसगाव ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून कोसगाव परिसराअंतर्गत असणाऱ्या राम मंदिरात रामनवमी निमित्त हजारो भाविकांनी अलोट गर्दी करत प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेतले। तसेच कोसगाव ग्रामस्थ महिला मंडळाच्या माध्यमातून नूतन प्रदीप पाटील तसेच नगरसेविका दर्शना उमेश पाटील, अर्चना रसाळ, हर्षदा पंकज पाटील तसेच युवा नगरसेवक विपुल प्रदीप पाटील, भावेश पाटील, अरुण पाटील अशा इतर अनेक पदाधिकारी तथा कार्यकारिणी सदस्यांच्या प्रमुख आयोजनातून रामनवमी निमित्त कोसगाव येथील प्रभू श्री राम मंदिरात भव्य दिव्य असा नेत्रदीपक राम जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला। सदर राम जन्मोत्सव सोहळ्याला अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद तथा इतर पोलीस अधिकारी तसेच अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट मुस्लिम जमातचे सदर युसुफ कासम शेख, कार्याध्यक्ष आरिफ काझी, ट्रस्टी तथा माजी नगरसेवक बिस्मिल्ला शेख, नईम शेख, ख्वाजा युनुस चौधरी, खालिद काझी अशा इतर अनेक मान्यवरांनी तसेच भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका सुजाता दिलीप भोईर अशा इतर अनेक लोकप्रतिनिधींनी आवर्जून उपस्थिती लावली। रामनवमी निमित्त कोसगाव येथील ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून राम मंदिरात अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद तथा त्यांच्या अनेक पोलीस प्रशासनातील अधिकारी तथा कर्मचाऱ्यांनी आवर्जून उपस्थिती लावत रामनवमी निमित्त प्रभू श्री रामचंद्रांचे मनोभावे दर्शन घेतले। राम जन्मला ग सखी, राम जन्मला, राम जन्मला ग सखी, राम जन्मला, राम जन्मला ग सखी, राम जन्मला। कौसल्या राणी हळू उघडीलो। रामनवमी निमित्त विशेष उपस्थित लावणाऱ्या सर्वच मान्यवरांचा कोसगाव ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून कोसगाव ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रदीप नाना पाटील तसेच कार्याध्यक्ष तथा नगरसेवक उमेश अनंत पाटील यांच्या माध्यमातून शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला। तसेच प्रामुख्याने राष्ट्रीय एकात्मतेच्या अनुषंगाने हिंदू मुस्लिम ऐक्याची अनुभूती दर्शवणारा अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट मुस्लिम जमातच्या माध्यमातून सदर युसुफ कासम शेख यांच्या प्रमुख नेतृत्वात संपूर्ण कार्यकारिणीची सदर सोहळ्यासाठी लाभलेली उपस्थिती हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे वस्तुनिष्ठ उदाहरण ठरले। श्री रामनवमी निमित्त कोसगाव ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून कोसगाव येथील राम मंदिरात आयोजित सदर भव्य दिव्य जन्मोत्सव सोहळ्याचे प्रमुख आयोजक तथा नगरसेवक उमेश अनंत पाटील यांनी सर्वांनाच पवित्र अशा प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्मोत्सव सोहळा अर्थात श्रीरामनवमीच्या विशेष शुभेच्छा दिल्या। तसेच दरवर्षीप्रमाणे राम जन्मोत्सवानिमित्त कोसगाव ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून सायंकाळी निघणाऱ्या भव्य दिव्य अशा नेत्रदीपक पालखी सोहळ्याला सर्व राम भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती लावण्याबाबतचे आवाहन देखील यावेळेस उमेश अनंत पाटील यांनी उपस्थितांना केले। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स। राम जन्मला ग सखी, राम जन्मला। पेंगुळल्या हात पात जागत्या कळ्या, काय काय करीत पुन्हा उमलल्या खुळ्या। उच्चर रे वायू त्यास हसून बोलला, उच्चर रे वायू त्यास हसून बोलला। राम जन्मला ग सखी, राम जन्मला, राम जन्मला ग सखी, राम जन्मला। वार्ता ही सुखद जगे। अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट मुस्लिम जमात अंबरनाथ तर्फे मी सर्व राम भक्तांना
रामनवमीचे हार्दिक शुभेच्छा देतो आणि अंबरनाथ मजीद ट्रस्ट मुस्लिम जमात अंबरनाथला बोलवण्यासाठी मी आभार व्यक्त करतो. विशेषतः प्रदीप पाटील साहेबांचा, उमेश पाटील साहेबांचा आणि कोसगाव ग्रामस्थ मंडळांचा मी आभार व्यक्त करतो. आम्ही सर्व पाटील परिवारांचा आभार व्यक्त करतो आणि मस्जिद ट्रस्ट तर्फे आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोसगाव ग्रामस्थतर्फे या राम मंदिर आमचा सावकार क्रीडा मंडळ यांच्या वतीने पूर्ण अंबरनाथ शहरातील सर्व राम भक्तांना शुभेच्छा देतो, रामनवमीच्या शुभेच्छा देतो. आणि तसंच तुम्ही सांगितल्याबद्दल हा जो आमचा राम मंदिर आहे हा गेल्या 150 वर्षापर्यंत पारंपरिक मंदिर आमचा आणि गेल्या 150 वर्षापासून इथे राम उत्सव साजरा केला जातो आणि दिवसांदिवस या राम उत्सवाला उद्दंड प्रतिसाद आम्हाला भेटतोय. प्रत्येक वर्षी 7 ते 8 हजार भाविकांचा आमचा भंडारा असतो आणि त्याच्यानंतर संध्याकाळी एक भव्य अशी रामाची पालखी कोसगाव ते हनुमान मंदिर आणि परत हनुमान ते कोसगाव असा हा आमचा पालखीचा सोहळा असतो आणि दिवसांदिवस भक्तांची उद्दंड प्रतिसाद देतो. जोरात पालखी असते. ठाणे जिल्ह्यातली सर्वात मोठी जर रामाची कुठली पालखी असेल तर ती या कोसगाव राम मंदिर परिसरातली आहे. मी सर्व राम भक्तांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तसंच संध्याकाळी या पालखी सोहळ्याला सर्वांनी आवर्जून 5:30 वाजता कोसगाव राम मंदिर परिसरात जमावे आणि तिथून पालखीला शुभारंभ होईल आणि 9:30 वाजता या ठिकाणी परत त्याची सांगता होईल.